कारण हे विज्ञान युग आहे, मुलांचा विश्वास नाही देव या गोष्टीवरती. देव नाही, हे बावळटपण आहे, मूर्खपण आहे. भजन करतात, कीर्तन करतात, कारण ही तरुण पिढी आपल्याला सांगते की देव जगात नाही, आम्ही फक्त विज्ञानाला मानतो. मी म्हणलं आहे देव. तो म्हणला दाखवून द्या कसं आहे. मी म्हणलं हे लाईटची तार आहे ना, त्याला हात लाव म्हणलं, दिसेल तुला देव. तो म्हणला माझा काय जीव घेता की काय. म्हणजे लाईट दिसत नाही परंतु त्याच्यामध्ये वाहते, विद्युत प्रवाह वाहतो. तसा परमेश्वर दिसत नाही, तो फक्त अनुभवायची गोष्ट आहे. त्याला काही ते उत्तर पटलं नाही. दुसरं उत्तर द्या. मी म्हणलं दुधामध्ये तूप आहे की नाही. तो म्हणला आहे. मग दिसतं का. नाही, कारण साधन आहे, प्रक्रिया आहे. दुधाचं तुम्हाला दही करावं लागेल, मंथन करावं लागेल, आणि मग कुठे लोण्याचा गोळा येईल, आणि मग ते गरम केल्यानंतर तुम्हाला तूप प्राप्त होईल. तसंच या सत्संगामध्ये तुम्हाला यावं लागेल, भजन कीर्तनात तुम्हाला रमावं लागेल, भगवंताचं नामस्मरण साधावं लागेल. मग कुठं परमेश्वराचं तुम्हाला आस्था जी आहे ती बसेल, दिसेल, परमेश्वर अनुभवायला येईल. असा काही साधा सोपा नाहीये परमेश्वर. जगात हवा आहे, दिसते का. शरीरात आत्मा आहे, दिसतो का. दिसत नाही, परंतु तो अनुभवतो आपण. एखादा मनुष्य गेला, संपला की माणूस मेला म्हणतो, परंतु दिसतो का आत्मा. तसा परमेश्वर हा जगामध्ये आहे, परंतु मुलं आजचे ऐकत नाहीत. एका मुलाने आता मला परत प्रश्न केला, कारण की मुलांच्या आणि पिणाऱ्यांच्या नादी कधीच लागू नये. एका मुलाने प्रश्न केला, ताई वर गेल्यानंतर खाली येतच नाही, असं काय आहे जगात. आता मला प्रश्न पडला ना,